मराठा समाजाच्या संभाव्य ट्रॅक्टर मोर्चाची धास्ती आता घेतली की काय अशी चर्चा होतीये। कारण मुंबई ट्रॅक्टर मोर्चामुळे जमावबंदीची सुद्धा चर्चा आहे। जरांगे पाटलांचेही मुंबईत चक्काजाम करण्याचे संकेत आहेत। 24 डिसेंबर नंतर मराठ्यांची नेमकी रणनीती काय असणार आहे यावर आता चर्चा सुरू झाली आहे। सोशल मीडियावर मुंबईत जाम करण्याचे मेसेजेस येत आहेत। सोशल मीडियावर चर्चा होते आणि त्यामुळे सरकारनं विशेष खबरदारी सुद्धा घेतलेली आहे। जरांगे पाटलांनी 24 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे। 23 डिसेंबरला जरांगे पाटलांची इशारा सभा आहे। 24 डिसेंबर नंतर मुंबई ट्रॅक्टर मोर्चाची रणनीती आहे। जरांगे पाटलांची ट्रॅक्टर घेऊन मुंबईच्या दिशेने निघणार असल्याच्या सूचना सुद्धा आहेत जरांगे पाटलांच्या। तशा आपल्या कार्यकर्त्यांना, मराठा बांधवांना ट्रॅक्टर सोबत 8 दिवस पुरेल एवढं धान्य घ्या असं सांगण्यात आलेलं आहे। आर्थिक राजधानी ठप्प करण्याची योजना आहे का असा सवाल या निमित्तानं आता उपस्थित होतोय। हजारोंच्या संख्येनं मुंबई ट्रॅक्टर नेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्याला कुठं ठरलंय, मराठ्याने ठरवलंच नाही जायचं म्हणून, पण आम्ही का जाऊ नये का मुंबई बघायला कशी आहे काय? असं का बंद नाही का आमचीच मुंबई? आम्हाला बघू ना की इमान कसं असतं का कसं असतं? नाही, आम्ही ठरेल नाही, समाजाला जायचंच नाही आहे कुठंच। समाज ठरवणार आहे, पण का जाऊ नये बाबा मुंबईला? आम्ही सगळे दुनिया येते तिथं, आम्हाला का बघायचं नाही तिथं? बघून येणार बिस्किटाच्या कंपन्या कशा असतात काय? यांच्याकडून बातमी आली की सगळे मुंबईकडे चला, ट्रॅक्टरमध्ये एवढं सगळं भरून घ्या, इतके हजाराच्या संख्येत ट्रॅक्टर काढा, तर पोलिसांना थोडी काळजी घ्यावी लागणार आहे। शेवटी एवढे ट्रॅक्टर रस्त्यावर आले, जरांगे पाटलाचा मोर्चा म्हटल्यावर तर आम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल। असं थोडंच आहे की ते 10-5 ट्रॅक्टर आले चालत चालत आम्ही बाजूला घे असं होणार आहे का? त्यामुळे पोलिसांना थोडी कायदा कारण सगळी मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही म्हटलं की ते जाहीरच केलं, यांनी नाही केलं, सहकार्यांनी केलं, समाजाने केलं, सोशल मीडियावरती आलं, त्यामुळे पोलिसांना थोडी काळजी घेणं आवश्यक आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, जरांगे पाटील यांच्या भेटीकरता शिष्टमंडळ पोहोचलेलं होतं। जवळपास 2 तासाहून अधिक काळ या दोघांमध्ये चर्चा झाली, पण सगळे सोयरे या शब्दावर येऊन ही चर्चा अडली आणि ही चर्चा निष्फळ ठरली। आता मात्र या भेटीनंतर अंतरवली सराटीत नेमकं काय घडतंय? लागवीजी आपण पाहिलेलं आहे की सरकारला अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। तो अल्टिमेटम समाप्त होण्याच्या आधी मनोज जरांगे यांनी आम्ही मुंबई जाम करू, मुंबई जाम केल्याच्या नंतर आर्थिक राजधानी जाम झाल्याच्या नंतर हे सरकारला सुद्धा परवडणार नाहीये आणि तो इशारा मनोज जरांगे यांनी अप्रत्यक्षपणे दिलेला आहे। ज्या प्रकारे आम्हाला बिस्किटांच्या कंपन्या पाहायच्या आहेत, आम्हाला शेअर मार्केटच्या बिल्डिंग समोरचा रेडा पाहायचा आहे, अशा प्रकारे जो होता त्याने इशारा दिलेला होता। आणि आम्हाला विमान कसं असतं आणि त्याचं एअरपोर्ट कसं असतं हे सुद्धा पाहायला यायचं असं म्हणून त्यांनी आम्ही मुंबईमध्ये येत आहोत असा इशारा ते देत आहेत। मात्र आता आपण पाहताय की शिष्टमंडळ आलेलं होतं, शिष्टमंडळ सोबत संवाद साधला गेला, मात्र शिष्टमंडळाच्या पदरी या ठिकाणी निराशाच पडलेली आहे। त्यामुळं मुंबईला जाण्याचा निर्धार जो आहे, जो काही निर्णय आहे तो मनोज जरांगे यांचा कायम असल्याचं पाहायला मिळतंय। आणि मनोज जरांगे यांच्यासोबत मुंबईत चक्का जाम करण्याचा मागणीवर किंवा या मतावर जरांगे पाटील ठाम आहेत? नक्कीच आपण म्हणताय की ज्या प्रकारे हजारो ट्रॅक्टर घेऊन मुंबईकडे जायचं आहे आणि हा मेसेज जो सोशल मीडियावर पसरवत चाललेला आहे, तर मनोज जरांगे सुद्धा मुंबईकडे जाण्यावर अजूनही ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांची बीड या ठिकाणी इशारा सभा होत आहे आणि या इशारा सभेच्या माध्यमातून मुंबईला जाण्याची तयारी सुद्धा सोशल मीडियावर जे काही मेसेज आहेत त्यावर फिरतायत। हजारो ट्रॅक्टर घेऊन चला, त्या ट्रॅक्टर म्हणजे त्या ट्रॅक्टरवर राहण्याची सोय असेल, झोपण्याची सोय असेल, जेवणाची सोय असेल, साहित्य घेऊन फिरण्याची सोय असेल, ती सगळी होते। एवढंच काय तर आपल्याला आपलं टूथपेस्ट सुद्धा कोणाला मागायची गरज पडू नये अशी तयारी जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। आणि मनोज जरांगे यांनी बोलून दाखवलंय, मला जर का भूक लागली तर रस्त्याच्या कडेला गाडी उभा करून त्या ठिकाणी स्टोव्ह पेटवून आपण आपला स्वयंपाक बनवायचा, म्हणजे एवढी तयारी जी आहे ती आंदोलनाची झाली असलेली पाहिजे। म्हणजे 10 दिवस 20 दिवस जरी लागले तरी सुद्धा जागून हलायचं नाहीये। ज्या प्रकारे केंद्र सरकारला कायदा मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्ण तयारी केली होती, त्याच प्रकारे सुद्धा आपण या ठिकाणी कोट्यवधी मराठा समाज एकत्र घेऊन मुंबईला गेल्याच्या नंतर सरकारला सुद्धा झुकावं लागेल आणि ते सुद्धा माघार घेतील असं या ठिकाणी जे आहे ते मनोज जरांगे यांच्या या इशाऱ्यातून या ठिकाणी पाहायला मिळतंय। लागवीजी निश्चित सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।